ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापूर शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नागरी वस्तींमध्ये हे पाणी आता शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं आता आपण आहोत 256 गाळा परिसरामध्ये। सोलापूरचा हा संपूर्ण पूर्व भाग आहे आणि पूर्व भागाला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेला आहे। घराघरांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। नागरिकांची रात्रभरपासून तारांबळ जे आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या मल्लिकार्जुन नगर असेल, 256 गाळा परिसर आहे, जुना विडी घरकुल परिसर, त्याचबरोबरीनं अक्कलकोट रोड या संपूर्ण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीत पाणी शिरलेलं आहे। रात्रभर झालेल्या या पावसामुळे हे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांची काय भावना आहे ते जाणून घेऊयात। खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी इथं साचलेलं आहे। काय परिस्थिती तुमच्या इथं भागामध्ये ओढवली आहे आणि कशामुळे ओढवली आहे? साहेब, प्रत्येक पावसाळ्यामध्ये या 256 गाळा एरियामध्ये आहे ना सारखा हा प्रॉब्लेम येते। घरात लहान लेकरं आजारी वगैरे असतात, पण प्रशासन बी येते, टेम्पोररी व्यवस्था करते, पुन्हा जाते, पुन्हा हीच परिस्थिती उद्भवते। पण आमची मागणी आहे की प्रशासनाला जी कायमस्वरूपी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे। काही महिलासुद्धा आहेत। ताई, काय सांगाल, काय परिस्थिती आहे तुमच्या इथे आणि केव्हापासूनची ही परिस्थिती आहे? आम्ही लहानपणी असतानापासून हेच परिस्थिती आहे। दरवेळेस काही ना काही प्रॉब्लेम असतो, त्या तात्पुरतं हे करतात। आता ते साफसफाई केलेत, पण जिथला ढिगारा तिथंच ठेवून गेलेत, म्हणून ते पाणी आज गेलेलं नाही। ड्रेनेजचे पाणी आत आलेले आहेत, घरात लहान मुलं आहेत, वयस्कर आहेत, आजारी माणसं आहेत। आणि लास्ट 15 दिवसाखाली मी मंगळवार बाजारमध्ये मी अर्ज पण केलेला आहे, लेखी ऑनलाईन अर्ज केलेला आहे। सगळं करून सुद्धा आज एकांचाही कॉल नाही आहे आणि एकही दखल घेतलेला नाही आहे आजपर्यंत। पाणी इथपर्यंत पाणी काल रात्री 2 वाजेपासून आम्ही असंच फिरत आहोत। लहान मुलं आहेत ते पण झोपलेले नाही आहेत, तसंच आहेत। कोणी पण येऊ द्या, काही पण करू द्या, काही इथं झालेलं नाही आहे। महानगरपालिकेमधून पण सगळे अधिकारी येतात, हा आम्ही करतो, फक्त आजपर्यंत आश्वासनच दिलेलं आहेत, पण कोणीही काम केलेलं नाही आहे। तिथं तुम्ही बघू शकता ते ढिगारा जाडे काढा म्हणून पण मी अर्ज केलेला आहे आणि ते ड्रेनेजचं लाईन साफ करा म्हणून पण अर्ज केलेला आहे। आजपर्यंत कोण आलेलं नाही। ऑनलाईन केलं तरी पण काय म्हणलेत, नाही ऑफलाईन करा। ऑफलाईन केलं, रजिस्टर केलं, तिथं नोंद करून आले, आजपर्यंत कोणीही आलेलं नाही आहे। पण मग नवीन ड्रेनेज लाईन तुमच्या या भागामध्ये झालेली आहे की जेणेकरून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी, पण मग तरीही परिस्थिती तशीच आहे। पाणी पुढं जायला रस्ताच नाही आहे, तर पाणी जायला रस्ताच नाही आहे, मग ड्रेनेजचे पाणी पूर्ण घरातच आलेत। पुढं जाण्यासाठी रस्ता केलं तरच हे ड्रेनेजचे पाणी पूर्ण मोठं लाईन जे आहे ते इथून जात नाही। ह्या भागात 256 गाळा, H ब्लॉक, F ब्लॉक, इथं ओनली चार बिल्डिंगमध्ये पाणी साचते, बाकी कोणाला साचत नाही। म्हणून हे कुठल्याही कार्यकर्ता इथं काम करत नाही आहेत। आणि पाणी साचल्यानंतर ड्रेनेजचे पाणी, अक्षरशः ड्रेनेजचे पाणी रात्रीपासून आम्ही वॉशरूमला गेलेलं नाही आहे, काही झालेलं नाही आहे। पाणी पिण्याचे पाणीसुद्धा नाही आहेत अक्षरशः आम्हाला। तुम्ही बघू शकता काय अवस्था आहे आमची। इथं झाडे पण नाही, पुढं ड्रेनेज हे पूर्ण मोठी जी पाईप आहे त्या मोठ्या पाईपात पूर्ण माती आणि झाडं सगळं साचलेलं आहे आणि इथं साप मुंगूस सगळं फिरते। प्रशासन कुठल्याही प्रकारचा व्यवस्था करत नाही आहे। आपण पाहतोय खरं तर अतिशय दुरावस्था आहे। शहरी भाग आहे, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये ही परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी अतिशय बिकट असल्याचं पाहायला मिळते। नवीन ड्रेनेज लाईन होऊन सुद्धा या ठिकाणी स्वच्छता आणि त्याचा जे काही राडारोडा आहे त्याचा निचरा न झाल्यामुळे ही सर्व परिस्थिती जी आहे त्या नागरिकांवर ओढावली असल्याचं त्यांचं मत असलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।